प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत आहे बीबीएस न्यूज मध्ये। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आता बातमी आहे पावसाची। नवी मुंबई येथे सगळ्या वातावरणात पावसाचे पुनरागमन झाले आहे। सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून शहरातील भाजी बाजारात पाणी साठले आहे। जोरदार पावसामुळे संपूर्ण बाजारपेठेत पाणी झाल्यामुळे विक्रेत्यांना भाजीपाला आणण्यास अडथळा येत असून ग्राहकांनी कसरत करत बाजारपेठेत भाजीपाला खरेदी करण्यासाठी जावे लागत आहे। तसेच नवी मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाल्याचे दिसून आलेले आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर जी जबाबदारी दिली आहे त्या अनुषंगाने कोकण दौरा असल्याचे कदम यांनी सांगितले। माझ्याकडे जनतेशी निगडीत महत्वाची खाती आहेत, त्या खात्यांमार्फत जनतेचे प्रश्न सोडवले जातात। संघटना बांधणी आम्ही लहानपासूनच अवगत केली आहे। शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेंना साथ दिली आहे। सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। साहेब, तुमचा पहिला दौरा सिंधुदुर्गात होतोय, संघटना बांधणीसाठी कसा याचा फायदा होणार? नाही बघा, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी मला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची खाती ही माझ्याकडे आहेत। ग्रामीण भागामधल्या सर्वसामान्यांशी निगडीत असलेले प्रश्न ह्या खात्यांच्या मार्फत आम्ही एका बैठकीतून सोडवू शकतो आणि मग ठरवल्याप्रमाणे कोकणाचा दौरा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून आम्ही चालू केलेला आहे। ह्यामध्ये ग्रामविकास असेल, महसूल खातं असेल, अन्न औषध प्रसारण आणि अन्न नागरी पुरवठा या चारही खात्यांचा आढावा मी स्वतः घेणार आहे। अर्थातच ह्या आढावा बैठकींच्या सोबतच माझ्याकडे असलेल्या खात्यांची ताकद, प्रशासनाची ताकद, शासनाची ताकद ही पक्षाच्या पाठीशी उभी करायची देखील आमचा नक्कीच तिथे प्रयत्न असणार आहे। संघटना बांधणी आमच्या लहानपणापासूनच आम्ही अविजात केलेली आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय ज्यावेळेस घेतला त्यावेळी आम्ही त्यांना साथ, शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही त्यांना साथ दिलेली आहे आणि त्यांना देखील अपेक्षित आहे की आमच्याकडनं ते काम व्हावं आणि ते करायचा आम्ही प्रयत्न करतोय। जिल्हा परिषदेची जी आता निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये आरक्षण सोडत जाहीर झाली अध्यक्षपदाची, आता तुमचा त्यानंतर लगेचच दौरा होतोय, कशा प्रकारे संघटना बांधणीसाठी आपण काम करणार? नाही बघा, निवडणुका तर होत असतात, निवडणुका होतात, निवडणुका ही एक कायम चालणारी एक प्रोसेस आहे, परंतु संघटना बांधणी हा आमच्याकरता जिव्हाळ्याचा विषय आहे। वंदनीय बाळासाहेबांना शिवसैनिकांना अपेक्षित असलेलं काम तो करायचा आम्ही प्रयत्न करतोय। साहेब, आपल्या मित्रपक्षाने भाजपने स्वबळाचा नारा कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद असेल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिलेला आहे, आपल्या पक्षातून काय? मला वाटतं आमचे वरिष्ठ या बाबतीमध्ये निर्णय घेतील। शेवटी वरिष्ठांचा निर्णय हा सगळ्यांना मान्य करावा लागेल। जर का युतीमध्ये जर का लढायचा जर का निर्णय दिला गेला तर आम्ही युतीत लढू, समजा युती नाही झाली तर आम्ही एकटे लढू।
शिवसेनेचा भगवा यावेळी नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ. अनेक विभागात सरकारी भरती नाकारून खासगीकरणाद्वारे भरती प्रक्रिया राबवली जात आहे. याच कारणास्तव आदिवासी बांधवांकडून नाशिक आदिवासी विकास भवन येथे गेल्या अनेक दिवसांपासून मोर्चा सुरू आहे. यावेळी रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ते म्हणाले की भाजप सरकारचा खासगीकरणाकडे कल वाढला असून बहुतांश कॉन्ट्रॅक्टर हे भाजपाच्या विचारांचे आहेत, तर 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे काम ठेकेदारांना देण्यात येतात. नेत्यांचा फायदा घेत सरकारी भरती बंद करून ठेकेदारामार्फत भरती करण्यास सुरुवात झाली आहे. आदिवासी विकास भवनाचे खासगीकरण नको, खासगीकरण करण्याच्या विरोधात अधिवेशनाचा मुद्दा मांडणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. सरकार किंवा पैशावाल्यांची भूमिका घेत असून आदिवासींनी न्याय मिळवून देईल अशीच किरण दिसत नसल्याने पवारांकडून बोलले गेले. तसेच मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना आंदोलन अनेक वेळ भेटले, परंतु त्यांचा कुठलाही उपयोग झाला नाही. सामाजिक विषयात राजकारण येऊ नये याचीही आमच्या पक्षाकडून परिपूर्ण काळजी घेतली जाणार आहे. आपण आता आदिवासी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. खरं तर गेल्या 71 दिवसांपासून हे सगळे कर्मचारी आंदोलन करतायत. मोठा देखील मोर्चा काढलेला आहे. पण काय होतं ह्या भेट घेतल्यानंतर? आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत ज्या कुठल्या शाळा येतात त्याच्यामध्ये रोजंदारीवर हे सर्व शिक्षक शिकवत होते. आणि हे कुठले शिक्षक आहेत तर आदिवासी भागामध्ये राहणारे बहुतांश आदिवासी समाजाचे मुलं मुली शिक्षक म्हणून रोजंदारीवर तिथं काम करत होते. ही प्रथा किती वर्षापूर्वीपासूनची आहे? ती 25 ते 30 वर्षापासूनची प्रथा आहे की तिथे असणाऱ्याच मुला मुलींना IAS अधिकारी नाहीतर कधी क्लास 1 अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यांचा इंटरव्ह्यू होत होता आणि यांना रोजंदारीवर शिकवण्यासाठी तिथं ठेवण्यात येत होतं. पण झालं असं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलंय की या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं नाही तर भाजपचं जेव्हा केव्हा सरकार आलेलं आहे त्यांनी प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण कडे जास्त वजन टाकलेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे. इतर विभागामध्ये सुद्धा आज जर बघितलं तर 10,000 कोटीपेक्षा जास्त कामं ही रोजगाराची एक कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेली आहे. आता हे सर्व कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर कोणाचे आहेत तर हे बहुतांश भाजप विचाराच्या लोकांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. आता नवीन काही पक्ष जे भाजपला जॉईन झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं अजितदादांचा पक्ष असेल त्यातल्या काही नेत्यांच्या कंपन्या आहेत. पण झालं असं की या लोकांना नेत्यांना फायदा व्हावा म्हणून सरकारी भरती थांबवायची आणि कॉन्ट्रॅक्टवर भरती करायची अशी एक प्रथा सुरू झाली आहे. अजूनपर्यंत आदिवासी विभागामध्ये ही प्रथा सुरू नव्हती. आता 2025 पासून ती सुरू करण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं झाला आणि त्याच्याच विरोधात हे सर्व जे काही आदिवासी भागामध्ये काम करणारे युवा आहेत ते विरोधात इथं आंदोलन करत आहेत. किती दिवसापासून आंदोलन करत आहेत तर 70 दिवस ते आंदोलन करत आहेत. अनेक सामाजिक लोकांनी त्यांना पाठबळ दिलंय, पाठिंबा दिलाय. सुनीलराव भुसारा इथे आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आदिवासी विभागामध्ये कॉन्ट्रॅक्टीकरण आलं नाही पाहिजे यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. आणि असा विषय असताना प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात आम्ही सुद्धा आहोत, कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात आम्ही सुद्धा आहोत. या विषयामध्ये आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. आज ते पवार साहेबांना भेटणारच आहेत. त्याच्याच बरोबर उद्या जाऊन ते सर्वजण मिळून काही सामाजिक भूमिका तिथे घेणार आहेत. जी कुठली सामाजिक भूमिका ते घेतील त्यांच्या बरोबर आम्ही तिथं राहू आणि अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा आम्ही तिथं मांडत राहू. आमच्या वतीने सुनील भाऊ भुसारा इथं या मुलांची सातत्याने बोलत आहेत, चर्चा करत आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून पवार साहेबांपर्यंत हे सर्व मुलं जातील आणि साहेब स्वतः या विषयाकडे लक्ष देतील असा विश्वास आहे. आपण याबाबत काय आदिवासी मंत्र्यांबरोबर बोलणार आहात का किंवा एक तुम्ही समजून घ्या
की आमची इच्छा नेहमी तुम्ही जर बघितलं असेल एखादा मुद्दा जर काही सामाजिक संघटनेने घेतला तर त्याच्यामध्ये आम्ही लगेच जात नसतो, कारण की शेवटी त्यात राजकारण येऊ नये अशी भूमिका आमच्या सगळ्यांची असते. पण झालं असं की 70 दिवस हे आंदोलन करून सुद्धा मुख्यमंत्र्यांना 3 वेळा हे भेटले, गिरीश महाजन साहेबांना 2 वेळा हे भेटले, त्यानंतर जे मंत्री आहेत, जे आदिवासी मंत्री आहेत त्यांना हे 5 वेळा भेटले. असं होऊन सुद्धा ते आदिवासी भागातल्या या लोकांची भूमिका घेण्यापेक्षा पैशावाल्यांची भूमिका आणि कॉन्ट्रॅक्टरची भूमिका जर हे सत्तेतले लोक घेत असतील आणि यांना न्याय मिळत नसेल तर हे सरकार यांचं काम करून देईल असं वाटत नाही. कुठं ना कुठेतरी एक चळवळ म्हणून या सर्व लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल आणि ते जेव्हा उतरतील तेव्हा आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर राहू. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसार. आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूया पुढच्या भागात नवीन बातमींसह.